नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या मनात एकच प्रश्न आहे. मार्च महिना संपला, एप्रिलचा दुसरा आठवडा सुरू झाला, पण अजूनही लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये खात्यात का आले नाहीत? पण थांबा, याच दरम्यान एक खूप मोठी आणि आनंदाची अपडेट समोर येतेय. सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये चर्चा सुरू आहे की यावेळी बहिणींच्या खात्यात 1500 नाही तर थेट 3000 रुपये जमा होणार आहेत. पण हे 3000 रुपये नक्की कोणाला मिळणार? आणि सरकार मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र देणार का? यासोबतच ज्या महिलांचे पैसे अजूनही रखडले आहेत त्यांच्यासाठी 30 एप्रिल ही तारीख शेवटची संधी ठरणार आहे. जर तुम्ही ई-केवायसी मध्ये ही एक छोटीशी चूक सुधारली नाही तर तुमचा पुढचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, हप्ता 25 एप्रिलला येणार की मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात? 1500 की 3000? नक्की किती रक्कम जमा होणार? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मोबाईलवर घर बसल्या पेमेंट स्टेटस कसं चेक करायचं? हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे एकही सेकंद मिस न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्च महिन्याच्या हप्त्याची तुम्हीही वाट पाहत आहात का? मार्च महिना संपला, एप्रिलचा दुसरा आठवडा उजाडला, पण अजूनही खात्यात पैसे आले नाहीत? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की खात्यात 1500 रुपये येणार की 3000, आणि हप्ता नेमका कधी जमा होणार? हप्त्याला उशीर का होतोय? बहिणींनो, 19व्या हप्त्याला उशीर होण्याचं मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी. राज्य सरकारने ई-केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. अनेक महिलांच्या अर्जात त्रुटी आहेत, त्या दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळेच मार्च महिन्याचा हप्ता लखडला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 1500 की 3000? आता सर्वात मोठा प्रश्न, खात्यात किती पैसे येणार? शक्यता 1. सूत्रांच्या माहितीनुसार 25 एप्रिल नंतर फक्त मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होऊ शकतो. शक्यता 2. पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार जर एप्रिल अखेरपर्यंत उशीर झाला तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मार्च आणि एप्रिल असे दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्र 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. महत्त्वाची टीप, अद्याप सरकारने अधिकृतपणे 3000 रुपयांची घोषणा केलेली नाही, पण 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ई-केवायसीसाठी शेवटची संधी. सावधान, जर तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर तुमचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. सरकारने 30 एप्रिलपर्यंत शेवटची संधी दिली आहे. अपात्र महिलांना बाहेर काढण्यासाठी सरकार आता कडक पावले उचलत आहे. त्यामुळे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे एकदा तपासून घ्या. हप्ता कसा चेक करायचा? तुमचे पैसे जमा झाले की नाही हे घर बसल्या कसे पाहायचे? सोपे आहे. ladkibaheen.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस किंवा पेमेंट हिस्ट्री या टॅबवर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमच्या सर्व हप्त्यांची सविस्तर माहिती मिळेल. तर बहिणींनो, थोडा धीर धरा. मार्चचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात येईल. ही माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईक महिलांना शेअर करायला विसरू नका. अशाच सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.